आजची रेसिपी आहे लातूरी स्पेशल एळवसीची भजी। भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मेथी, कांद्याची पात, तुरीच्या शेंगाची सोलं, हिरव्या डाळीचे सोलं, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण वाटून घेतलेली आहे, 1 वाटी भिजत घातलेले शेंगदाणे आणि चिंचेचा कोळ घेतलाय। हिरवी चिंच असेल तर हिरवी चिंच पण घेऊ शकता। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले आहे। तेल तापल्यानंतर त्यात मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की जिरे आणि वाटून घेतलेलं कोथिंबीर लसूणचं वाटण टाकून घ्यायचं आहे। हा एक पारंपरिक पदार्थ आहे जो आपल्या मराठवाड्यात केला जातो। वाटण भाजल्यानंतर त्यात चिरलेली कांदा पात टाकून घ्यायची। कांदा पात टाकल्यानंतर त्यात आपण मेथी टाकून घ्यायची आहे। मेथी टाकल्यावर ते चांगलं परतून त्याच्यामध्ये 1 वाटी भिजत घातलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर तुरीच्या शेंगा सोलं जे आपण 1 वाटी घेतलेले आहेत ते टाकायचे। त्यानंतर 1 वाटी मटार टाकून घ्यायची आणि हिरवे डाळीचे 1 वाटी सोलं घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। थोडीशी हळद टाकून थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचे। त्यानंतर आपण 2 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत। काही जण लाल तिखटचे पण करतात आणि हिरव्या मिरचीचं पण करू शकतो। मिश्रण परतून घेऊन ताट झाकून शिजू द्यायचं। मिश्रण शिजल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि शिजू द्यायचे। नुसतंच भजी नाही तर त्याच्यासोबत ज्वारीचं आंबील पण बनवलं जातं। उकळी आल्यानंतर चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे। चिंचेचा कोळ टाकल्यानंतर आपल्याला बेसन टाकून घ्यायचे आहे। पिठाच्या गाठ्या न करता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। 2 वाटी बेसन वापरलेलं आहे। भजी शिजल्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। थोडा वेळ शिजू द्यायचं। आता तयार आहे आपली लातूरी स्पेशल एळवसीची भजी। हा सण दरवर्षी शेतामध्ये साजरा केला जातो। शेतामध्ये कडब्याची खोप टाकतात आणि तिथे मातीच्या 5 लक्ष्म्या केल्या जातात आणि त्याची आरती पूजा नैवेद्यासाठी ही भजी बनवली जाते। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।